अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली पुलाची येथे नुकतीच जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नवनिर्वाचित बांधकाम व आरोग्य सभापती माननीय सौ सारिका नांदेकर यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली। या बैठकीदरम्यान सभापती नांदेकर यांनी आरोग्य केंद्राची सखोल पाहणी करून विविध विभागांची माहिती घेतली आहे। बैठकीच्या प्रारंभी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जेसिका अँड्रूज यांनी प्रास्ताविकात आरोग्य केंद्राच्या कामकाजाचा आढावा मांडला। त्यांनी केंद्रांतर्गत येणाऱ्या लोकसंख्या, उपकेंद्रांची संख्या, कार्यक्षेत्रातील गावे तसेच रुग्णसेवेबाबतची माहिती सविस्तर दिली। यानंतर सभापती नांदेकर यांनी महिन्याला होणाऱ्या प्रसूतींची संख्या, ओपीडीची स्थिती, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या येणाऱ्या आणि औषध पुरवठ्याची माहिती जाणून घेतली। यावेळी त्यांनी आरोग्य केंद्राच्या विकासासाठी आवश्यक बाबींवर भर दिला। केंद्रात सौर ऊर्जा प्रणाली बसवणे, निर्लेखित झालेल्या इमारतीचा पाठपुरावा करणे तसेच आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले। याशिवाय क्षय रोगग्रस्त रुग्णांना निश्चय फूड किटचे वितरण करण्यात आले। सभापती नांदेकर यांनी आरोग्य केंद्राच्या कामकाजाबद्दल तसेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले। जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांनी आपल्या भाषणात आरोग्य केंद्रात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला चांगली व समाधानकारक सेवा मिळत असल्याचं सांगितले। त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुकही केले। या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य सलीम महात, पंचायत समिती काहतकरंगली सभापती सौ अश्विनी बिरांजे, सदस्य अरुण माळी, सौ सावर्डेकर, सौ कमल कोंदांडे, ग्रामपंचायत पुलाची शिरोली सरपंच सौ पद्मजा करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार, माननीय आकाश गिरी, समुदाय आरोग्य अधिकारी तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पंकज पाटील यांनी केले। या बैठकीमुळे आरोग्य सेवेच्या उन्नतीसाठी आवश्यक दिशा मिळाल्याचं उपस्थितांनी सांगितले। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।